डिटर्मिनेशन ऑफ कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल. जर डिटर्मिनेशन ऑफ कॅलरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल असेल तर याला आपण काय म्हणतो, बॉम्ब कॅलरीमेट्रिक मेथड फॉर सॉलिड फ्युएल, अँड नॉन व्होलाटाईल लिक्विड फ्युएल. आउटर जे जॅकेट आहे त्याला आपण काय म्हटलं होतं, वॉटर जॅकेट. इनर जॅकेट आहे त्याला आपण काय म्हणतो, एअर जॅकेट. दोन्हीच्या मध्ये जो सपोर्ट आहे त्याला आपण काय म्हटलं होतं, प्लास्टिक सपोर्ट. या दोन्हीच्या मध्ये जो सपोर्ट आहे त्या सपोर्टला आपण कसला म्हणतोय, प्लास्टिक सपोर्ट. आतमध्ये जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतोय, कॉपर कलरीमीटर. याच्यावर जे कोटिंग आहे त्याला आपण काय म्हणतोय, इन्सुलेटिंग कव्हर. बघा, कॉपर कलरीमीटरच्या एका बाजूला काय बेकमन्स थर्मामीटर आहे, दुसऱ्या बाजूला काय इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर आहे. एका बाजूला काय बेकमन्स थर्मामीटर आहे, दुसऱ्या बाजूला काय इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर आहे. याच्यामध्ये आपण काय केलंय, कॉपर कलरीमीटर असेल, स्टेनलेस स्टीलचा बॉम्ब आपण इन्सर्ट केलाय. स्टेनलेस स्टीलचा बॉम्ब आपण काय केलाय, इन्सर्ट केलाय. जर स्टेनलेस स्टीलचा बॉम्ब आपण इन्सर्ट केला, जो टॉपला वॉल्व आहे त्याला आपण काय म्हणतोय, O2 वॉल्व. टॉपच्या वॉल्वला आपण काय म्हटलंय, O2 वॉल्व. जर O2 वॉल्व असेल तर या बाजूला काय इलेक्ट्रोड्स. या ठिकाणी 6 व्होल्ट बॅटरी, एक पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे. पहिला काय पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे, 6 व्होल्ट बॅटरी आहे. एका बाजूला काय इलेक्ट्रोड्स टू विच काय म्हटलं, इलेक्ट्रोड टू विच रिंग इज अटॅच्ड. या रिंगलाच आपण काय केलंय, मॅग्नेशियम फ्यूज वायर आहे. मॅग्नेशियम फ्यूज वायरलाच आपण काय, ज्याचं आपल्याला काय करायचंय, कंबशन करायचं आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय, वेड पॅलेट ऑफ गिवन सॅम्पल. आणि यालाच आपण काय केलंय, कनेक्टेड बाय युजिंग स्टेनलेस स्टील क्रुसिबल. त्याला आपण काय केलंय, कनेक्ट केलंय बाय युजिंग स्टेनलेस स्टील क्रुसिबल. काय केलंय, त्यालाच आपण कनेक्ट केलंय आणि त्यालाच आपण काय म्हटलंय, बाय युजिंग स्टेनलेस स्टील क्रुसिबल. सांगता येईल का बघा. हा जो बाहेरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो वॉटर जॅकेट. इनर आहे त्याला आपण काय म्हणतो, एअर जॅकेट. त्यानंतर काय, हा प्लास्टिक सपोर्ट आहे. हा जो पार्ट दिसतो याच्यावर जे कोटिंग आहे त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटिंग कव्हर. याच्यावर जे कोटिंग आहे त्या कोटिंगला आपण काय म्हणतो, इन्सुलेटिंग कव्हर. हे बाहेरचं जे कव्हरिंग आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉपर कलरीमीटर. एका बाजूला काय बेकमन्स थर्मामीटर, दुसऱ्या बाजूला काय एका बाजूला आहे बेकमन्स थर्मामीटर, दुसऱ्या बाजूला आहे इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर. आता या ठिकाणी काय बॉम्ब हा इन्सर्ट केलाय. बॉम्ब इन्सर्ट करत असो तर या ठिकाणी जी बॅटरी आहे त्याला आपण काय म्हणतो, 6 व्होल्ट बॅटरी आहे. एक टर्मिनल पॉझिटिव्ह आहे दुसरं निगेटिव्ह आहे. आणि याला आपण काय केलंय, इलेक्ट्रोड टू विच रिंग इज अटॅच्ड. या इलेक्ट्रोडलाच रिंग अटॅच केलंय. या रिंगलाच आपण काय केलं, मॅग्नेशियम फ्यूज वायर आहे. या मॅग्नेशियम फ्यूज वायरला वेड पॅलेट ऑफ गिवन फ्युएल सॅम्पल. त्या मॅग्नेशियम फ्यूज वायरलाच काय केलं, वेड पॅलेट ऑफ गिवन फ्युएल सॅम्पल. आणि हे कशाला कनेक्ट केले हो, यालाच आपण काय म्हणतोय, स्टेनलेस स्टील क्रुसिबल. कशाला कनेक्ट केलंय, स्टेनलेस स्टील क्रुसिबल. एक 5 मिनिटांमध्ये डायग्राम ड्रॉ करताय. हा, रिप्लाय द येस नो. येस सर. हा, डायग्राम ड्रॉ करा. आणि जे मित्र ऍबसेंट आहेत त्यांनाही सांगा प्रेझेंट राहायला. हा, चला फास्ट. एक डायग्राम ड्रॉ करा. आणि याच फ्युएल चॅप्टरवर आपल्याला 2 तारखेला तुम्हाला टाइम आहे, हे दिलंय. 2 तारखेला आपल्याला काय करायचंय, टेस्ट घ्यायची आहे, बरोबर. हा प्रेरणा, काय म्हणले, हॅलो. प्रॅक्टिकल कशात राईट करायचे, हॅलो. हा, प्रॅक्टिकल कशावर राईट करायचे. हा, जर्नल असते ना आपल्याला. बरं, ते सांगतोय मी उद्याच्या लेक्चरला सांगतो कशामध्ये राईट करायचं. ठीक आहे सर, ते असाइनमेंट 5 कशी दिली डायरेक्ट. असाइनमेंट सर, ते हे जो फ्युएलचं टॉपिक आहे ना त्याला डायरेक्ट असाइनमेंट 5 म्हणून दिलंय. मग ते 2 लिहायचं का तिथं, 3 लिहायचं, 3 लिहायचं. हा, थँक्यू. अगोदर दिलं म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल तसं लिहिता येतं. फ्युएलचे MCQ दिलेत, MCQ बघायचे. चॅप्टर टेस्ट ISC फ्युएल वर आहे.
येईल का लक्षात उद्याची? ओके सर. हा, चॅप्टर टेस्ट 2 तारखेची, त्यानंतर ISC पण fuel वर असणार आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास करायचा. बघा एकदम सिंपल आहे. बाहेरचं जॅकेट आहे त्याला असं आपण काय म्हटलंय, वॉटर जॅकेट. मिडलचं आहे त्याला आपण काय म्हणतो, इयर जॅकेट. जो सपोर्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, प्लास्टिक सपोर्ट. त्याच्यावर जे कोटिंग आहे त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटिंग कव्हर. हा जो आहे त्याला आपण काय म्हटलंय, कॉपर कलरीमीटर. कॉपर कलरीमीटरच्या एका बाजूला बेकमन्स थर्मामीटर आहे, दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर आहे. 6 व्होल्ट बॅटरी आहे, एक पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे. याला 2 टर्मिनल्स आहेत, त्याला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रोड टू विच रिंग इज अटॅच्ड. याला आपण काय, फ्यूज वायर आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतोय, मॅग्नेशियम फ्यूज वायर. मॅग्नेशियम फ्यूज वायर कशाला कनेक्ट आहे, वेड पॅलेट ऑफ गिवन सॅम्पल. आणि याला कशाला कनेक्ट केलंय, स्टेनलेस स्टील क्रुशिबल. कशाला कनेक्ट केले होते, स्टेनलेस स्टील क्रुसिबल. डायग्राम झाले की सांगायचं. गोविंद चालू आहे ना? हा गोविंद, रिप्लाय द्या येस नो. डायग्राम ड्रॉ करताय? हा सर.
हा झाले कंप्लीट. हा श्रद्धा, ऐश्वर्या, येस सर. Yes, sir. डायग्राम कंप्लीट झाले का? नाही सर, अजून थोडं राहिलंय. हा कंप्लीट का? बघा एकदम सिंपल आहे बॉम्ब कॅलरीमीटर, फक्त कॉम्प्लिकेशन्स आहेत. शुभम डायग्राम झाली? शुभम, हा शुभम माळी, समृद्धी डायग्राम कंप्लीट झाली? 836. Yes, sir. बघा परत एकदा डायग्राम बघा. जे बाहेरचं जॅकेट आहे त्याला आपण काय म्हणतो? वॉटर जॅकेट. जे इनर आहे त्याला आपण काय म्हणतो? एअर जॅकेट. त्याचा जो सपोर्ट आहे त्याला आपण काय म्हटलंय? प्लास्टिक सपोर्ट. याच्यावर कोटिंग आहे, याच्यावर कव्हरिंग आहे किंवा कोटिंग आहे, काय म्हटले हो? याच्यावर काय कव्हरिंग आहे किंवा याला कोटिंग आहे त्याला आपण काय म्हणतो? इन्सुलेटिंग कव्हर आहे. बघा इन्सुलेटिंग कव्हर असेल तर या मध्यभागी आहे त्याला आपण काय म्हणतो? कॉपर कलरीमीटर. हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हटलंय? कॉपर कलरीमीटर. कॉपर कलरीमीटर असेल तर एका बाजूला काय हो? लेफ्टला टेम्परेचर काउंट करण्यासाठी थर्मामीटर आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? बेकमन्स थर्मामीटर. राईटला काय हो? स्टरर आहे, त्याला आपण काय म्हणतो? राईट साईडला स्टरर आहे, त्याला आपण काय म्हटलंय? इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर. या दोन्हीच्या मध्ये काय बॅटरी आहे किंवा यामध्ये बॉम्ब इन्सर्ट केलाय, बॉम्ब आपण त्याच्यामध्ये डीप केलाय. बॉम्ब म्हणजेच काय हो? एक 6 वोल्ट बॅटरी आहे, एक टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, दुसरं निगेटिव्ह आहे. दोन्ही बाजूला इलेक्ट्रोड टू विच रिंग इज अटॅच्ड. या रिंगला काय मॅग्नेशियम फ्यूज वायर आहेत. मॅग्नेशियम फ्यूज वायरलाच आपण काय केलं हो? हा फ्युएल सॅम्पल आहे आणि यालाच आपण काय केलं? इट इज कनेक्टेड बाय युजिंग स्टेनलेस स्टील क्रुसिबल. कंप्लीट झाली डायग्राम? येस सर. Yes, sir. हा बघा नेक्स्ट हेच आपल्याला सांगायचं आहे बघा. कन्स्ट्रक्शन काय म्हटलंय? कन्स्ट्रक्शन मध्ये इट कन्सिस्ट ऑफ, एकदम सिंपल आहे, इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रॉंग सिलेंड्रिकल स्टील बॉम्ब. काय म्हटलंय? हा शाहिद, हा इट कन्सिस्ट ऑफ strong cylindrical steel bomb in which combustion of fuel is made to take place. Shahid, it consists of strong cylindrical steel bomb in which the combustion of fuel is made to take place. का जो बॉम्ब आहे तो कसा आहे? स्ट्रॉंग सिलेंड्रिकल आहे, in which combustion of fuel made to take place. The bomb has a lead. वरच्या बाजूला टोपण आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो? लीड आहे, O2 valve आहे, which can be screwed to the body of bomb so as to make perfect gas tight seal. बॉम्बला काय लीड आहे किंवा त्याला आपण काय म्हटलं? O2 valve आहे, which can be screwed to the body of bomb so as to make perfect gas tight seal. The lead is provided with 2 stainless steel electrode. काय म्हटलं? त्याला 2 stainless steel electrodes आहेत. A small ring is attached. In this ring, a nickel or stainless steel crucible can be supported. The bomb is placed in copper calorimeter, which is surrounded by air jacket and water jacket to prevent losses due to the radiation. Next, काय म्हटलं? The calorimeter is provided with an electrically operated stirrer and Beckman's thermometer, which can read accurate temperature difference up to 1/100 of degree. एकदम सिंपल आहे बघा. पहिले जॅकेट आहे, वॉटर जॅकेट आहे, नेक्स्ट जॅकेट आहे, एअर जॅकेट आहे. दोन्हीच्या मध्ये जो सपोर्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय? प्लास्टिक सपोर्ट आहे. प्लास्टिक सपोर्ट असेल तर वरच्या बाजूला जे कव्हर आहे त्याला आपण काय म्हणतोय? इन्सुलेटिंग कव्हर आहे. इन्सुलेटिंग कव्हर असेल, हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो? कॉपर कलरीमीटर. हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हटलं? कॉपर कलरीमीटर. कॉपर कलरीमीटरच्या एका बाजूला बेकमन्स थर्मोमीटर आहे, दुसऱ्याला इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर आहे. थर्मोमीटर काय करतोय? टेम्परेचर मेजर करतोय. स्टरर काय करतोय? ते सोल्युशन स्टर करायचं काम करतोय. या ठिकाणी हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो? स्टेनलेस स्टील बॉम्ब.
हा जो पार्ट आहे यालाच आपण काय म्हणले, टेनलेस स्टील बॉम्ब. टेनलेस स्टील बॉम्ब असेल तर बॅटरी आहे एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि या बॅटरीलाच या इलेक्ट्रोडलाच रिंग कनेक्ट आहे. या रिंगलाच काय मॅग्नेशियम फ्यूज वायर आहे. या मॅग्नेशियम फ्यूज वायरलाच आपण काय म्हणलं, वेड पॅलेट ऑफ गिवन सॅम्पल, आणि याला काय क्रुशिबलच्या साहाय्याने काय केले, पॅक केलं. येईल लक्षात. त्यालाच आपण म्हणतोय कन्स्ट्रक्शन. कोण सांगताय कन्स्ट्रक्शन? रॅन्डमली एक जण. हा हा निकिता. Construction. हम्म, It consists of strong cylindrical steel bomb in which the combustion of fuel is made to take place. The Ah. bomb has liquid which can be screwed to the body of bomb so as to make a perfect gas tight seal. The lid is provided with two stainless steel electrodes. A small ring is attached. In this ring, a nickel or stainless steel crucible can be supported. The bomb is placed in a copper calorimeter which is surrounded by an air jacket and water jacket to prevent heat losses due to radiations. The calorimeter is provided with an electrically operated stirrer and a Beckman's thermometer which can read accurate temperature difference between 1/10th of degree. 1/100th of degree, sorry. हा नेक्स्ट विशाल. हा विशाल कदम. D26 विशाल. नेक्स्ट कोण सांगताय आणखी? कन्स्ट्रक्शन रॅन्डमली. अरे एक जण फास्ट. हा कन्स्ट्रक्शन रॅन्डमली एक जण. हा आकांक्षा D40. Construction. हा It consists of strong cylindrical steel bomb in which the combustion of fuel is made to take place. The bomb has a lid which can be screwed to the body of bomb so as to make a perfect gas tight seal. The lid is provided which to stainless steel electrodes, and a small ring is attached. In this ring, a nickel or stainless steel crucibles can be supported. The bomb is placed in a copper calorimeter which is surrounded by an air jacket and water jacket to prevent the heat losses due to the radiation. The calorimeter is provided with an electrical ऑपरेटेड. and become हा Beckman's thermometer which can read accurate. which can read accurate temperature difference up to 1/100th of डिग्री. हा बॉईज कोण आहे मुलामध्ये? एक जण गोविंद D17. Yes, sir. हा कन्स्ट्रक्शन. It consists of strong cylindrical steel bomb in which the combustion of fuel may take place. हा The bomb has a lid which can be screwed to body of bomb so as to make perfect gas tight seal. Ah. The lid is provided with two stainless steel electrode. A small ring is attached. In this ring, a nickel of stainless steel crucible क्रुशिबल. can be supported. हा नेक्स्ट. Crucible can be supported. The bomb is placed in copper calorimeter in which surrounded by an air jacket and water jacket to prevent heat losses due to radiation. The calorimeter is provided with the electrically operated stirrer and Beckman thermometer which can be read accurate temperature difference up to 1/100
of degree. हा ठीक आहे, गुड. हा संस्कृती D12. संस्कृती D12. Yes, sir. हा construction. Construction. It consists of strong cylindrical steel bomb in which the combination of fuel is made to take place. The bomb has a lid which can be screwed to the body of bomb so as to make a perfect gas tight seal. The lid is provided with two stainless steel electrodes. A small ring is attached. In this ring, a nickel or a stainless steel crucible can be supported. The bomb is placed in a copper calorimeter, which is surrounded by an air jacket and water jacket to prevent heat losses due to radiation. The calorimeter is provided with an electrically operated stirrer and Beckman's thermometer, which can read accurate temperature difference up to 1/100th of a degree. हा गुड. बघा कन्स्ट्रक्शन काय म्हटलंय, इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रॉंग सिलेंड्रिकल स्टील बॉम्ब इन विच कंबशन ऑफ फ्युएल इज मेड टू टेक्स प्लेस. आपल्याला त्या स्टील बॉम्ब मध्ये त्या फ्युएलचं काय करायचंय, कंबशन करायचंय, ज्वलन करायचंय, त्याच्यापासून आपल्याला काय मिळवायचे हो, कॅलॉरिफिक व्हॅल्यू मिळवायचे आहेत. द बॉम्ब हॅज लीड. लीड म्हणजे काय हो, टोपण आहे. त्या बॉम्बला एक टोपण आहे किंवा त्याला असं आपण काय म्हटलंय, O2 वॉल्व, ऑक्सिजन त्यामधून आपण पास करतो, which can be screwed to the body of bomb so as to make perfect gas tight seal. एकदा आपण ते लीड पॅक केलं, टोपन पॅक केलं तर काय गॅस टाइट सील पॅकिंग होते. लीड म्हणजे काय, टोपन आहे. द लीड इज प्रोव्हाइडेड विथ टू स्टेनलेस स्टील इलेक्ट्रोड. दोन इलेक्ट्रोड्स आहेत. अ स्मॉल रिंग इज अटॅच्ड. त्या इलेक्ट्रोडला रिंग अटॅच आहे. इन दिस रिंग a nickel or stainless steel crucible can be supported. In this ring, a nickel or stainless steel crucible can be supported. The bomb is placed in a copper calorimeter. तो बॉम्ब आपण कशामध्ये प्लेस केलाय, कॉपर calorimeter, which is surrounded by an air jacket and water jacket, which is surrounded by an air jacket and water jacket to prevent heat losses due to radiation. The calorimeter is provided with an electrically operated stirrer and Beckman's thermometer, which can read accurate temperature difference up to 1/100 of degree. ना लिहिता एवढं कन्स्ट्रक्शनला फास्ट. कन्स्ट्रक्शनला फास्ट बॉम्ब कॅलरीमीटर. Kayo construction, it consists of strong cylindrical steel bomb in which combustion of fuel is made to take place. The bomb has a lid which can be screwed to the body of the bomb so as to make perfect gas tight seal. The lid is provided with two stainless steel electrode. A small ring is attached. In this ring, a nickel or stainless steel crucible can be supported. The bomb is placed in copper calorimeter, which is surrounded by an air jacket and water jacket to prevent heat losses due to radiation. The calorimeter is provided with an electrically operated stirrer and Beckman's thermometer, which can read accurate temperature difference up to 1/100 of degree. हा कंप्लीट झालं की सांगायचं फास्ट.
ते झालं कम्प्लीट. हा दीक्षा कम्प्लीट झालं. दीक्षा D41. हा ऐश्वर्या. Yes, sir. झालं का कम्प्लीट आहे लिहायचं. हो, construction फक्त. कन्स्ट्रक्शन फक्त कम्प्लीट झालं. हा कुणाच पेंडिंग राहिलं का? येस सर. कम्प्लीट झालं का राहिलंय? हा कुणाच पेंडिंग आहे का सांगा. कन्स्ट्रक्शन फक्त. अरे रिप्लाय देताय. पेंडिंग आहे का कुणाच लिहायचं आणखी? तर ठीक आहे बघा नेक्स्ट पार्ट वर्किंग. कुणाला म्हणतो आपण वर्किंग मध्ये काय करतोय बघा. आपल्याला माहित आहे 0.5 to 1 ग्रॅम 1 ग्रॅम ऑफ गिवन फ्युएल आपण क्रुशिबल मध्ये घेतोय. त्याला आपण काय करतोय. इट इज सपोर्टेड over the ring. A fine magnesium wire touching to the fuel sample is stretched across the electrode. The bomb lid is tightly screwed and bomb filled with oxygen to 25 atmospheric pressure. The bomb is then lowered into copper calorimeter containing a known mass of water. The stirrer is worked and initial temperature of water is noted. The electrodes are then connected to 6 to 12 volt battery and circuit is completed. The sample burns and heat is generated. Uniform stirring of water is continued and maximum temperature attained is recorded. काय म्हटलं बघा वर्किंग अ नोन मास. वर्किंग मध्ये आपण काय सांगतोय. वर्किंग अ नोन मास अबाउट 0.5 to 1 ग्रॅम. वर्किंग अ नोन मास. वर्किंग मध्ये आपण काय सांगितलंय. अ नोन मास अबाउट 0.5 to 1 gram of a given fuel is taken in crucible. The crucible is then supported over the ring. A fine magnesium wire touching to the fuel sample is stretched across the electrode. The bomb lid is tightly screwed and bomb filled with oxygen to 25 atmospheric pressure. The bomb is then lowered into copper calorimeter containing a known mass of water. The stirrer is worked and initial temperature of water is noted. The electrodes are then connected to 6 to 12 volt battery and circuit is completed. The sample burns and heat is generated. Uniform stirring of water is continued and maximum temperature attained is recorded. बघा एकदम सिंपल आहे. या ठिकाणी आपण काय ज्याचं मास काय 0.5 to 1 ग्रॅम ऑफ फ्युएल घेतलाय. त्यालाच मॅग्नेशियम वायरने टच केलाय. याला कशाने पॅक केलं. स्टेनलेस स्टील क्रुसिबल. आणि आपण काय या ठिकाणी एक इलेक्ट्रोड पॉझिटिव्हला कनेक्ट आहे. दुसरा निगेटिव्हला आहे. 6 व्होल्ट बॅटरी आहे. सर्किट कंप्लीट झालं की सुरुवातीचं जे टेम्परेचर आहे ते आपण कशाने नोट करतोय. बेकनॉन्स थर्मोमीटर. त्याच वेळेला काय नोन व्हॉल्यूम ऑफ वॉटर आहे. इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरनं त्याला स्टर करतोय. जर बर्निंग झालं तर आपण काय करतोय. युनिफॉर्म स्टरिंग ऑफ वॉटर इज कंटिन्यूड अँड मॅक्सिमम टेम्परेचर अटेंडेड इज रेकॉर्डेड. म्हणजे टेम्परेचर आपण जे अटेंड झालंय ते रेकॉर्ड करतोय. कोण सांगतोय वर्किंग. नेक्स्ट एक्झाम. नवीन याला संधी देऊ आपण. समृद्धी सांगताय D36 वर्किंग ऑफ बॉम्ब कॅलोरीमीटर. Yes, sir. हा A known mass about 0.5 to 1 gram of a given fuel is taken in a clean crucible. The क्रुसिबल. crucible is क्रुसिबल म्हणजे crucible, काय. म्हणजे चायना क्ले पासून बनवलेलं छोटस कपासारखा ॲपरेटस आहे. त्याला आपण काय म्हणतो क्रुसिबल. पुढं द the क्रुसिबल. crucible is then supported over the ring. A fine magnesium wire touching the fuel sample is then stretched across the electrodes. The bomb
The bomb lid is tightly screwed and bomb filled with oxygen to 25 atmospheric pressure. The bomb is then lowered into copper calorimeter and containing a known mass of water. The stirrer is worked and initial temperature of the water is noted. The electrodes are then connected to 6 to 12 volt battery and circuit completed. The sample burns and heat is generated. Uniform stirring of water is continued and mixed and maximum temperature attended is recorded. ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगते आणखी? सर वर्किंग पद्धत एक्सप्लेन करता. वर्किंग बघा काय छोटासा एक 5 ते 10 ग्रॅम 0.5 to 1 ग्रॅम काय फ्युएल घेतलाय त्याला आपल्याला बर्न करायचा आहे. तो कशामध्ये घेतलाय? चायना क्ले पासून एक बनवलेला apparatus आहे त्याला पण काय म्हणतो क्रुसिबल. ते क्रुसिबल सपोर्ट ओव्हर रिंग. आपण इथे बघा डायग्राम बघा. काय या छोटासा काय हा फ्युएल सॅम्पल आहे याला आपल्याला बर्निंग करायचं आहे. याला कशामध्ये पॅक केलंय? स्टेनलेस स्टील क्रुसिबल. क्रुसिबल मध्ये छोटस apparatus आहे त्याला आपण क्रुसिबल म्हणतो. आणि यालाच बर्न करायसाठी आपण काय केलंय? मॅग्नेशियम फ्यूज वायर टच केले. ते मॅग्नेशियम फ्यूज वायर कुणाला कनेक्ट केलेत? इलेक्ट्रोड टू विच रिंग इज अटॅच. हे इलेक्ट्रोड्स कुठे कनेक्ट केलेत? बॅटरीला. एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बॅटरी आपण स्टार्ट केली म्हणजेच काय सर्किट कम्प्लीट होत आहे. सर्किट कम्प्लीट व्हायच्या अगोदरचं टेम्परेचर आपण काउंट करतो आणि हे फ्युएल बर्न झालं की जे मॅक्सिमम जास्तीत जास्त टेम्परेचर आहे ते आपण मेजर करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो. त्याच वेळेला इलेक्ट्रिकली ऑपरेटिंग स्टरर काय करतोय? कंटिन्यू त्या वॉटरला रोटेट करायचं काम करतोय, स्टरिंग करायचं काम करतो. त्यालाच आपण काय म्हणतो? वर्किंग. बघा a fine magnesium wire touching to the fuel sample is stretched across the electrode. The bomb lid is tightly screwed. त्या बॉम्ब मधला एक O2 वॉल्व आहे त्याच्यामधून आपण ऍटमॉस्फिअर ऑक्सिजन आपण सप्लाय करतोय आणि तो किती? 25 ऍटमॉस्फिरिक प्रेशर. आणि हा बॉम्ब आपण कॉपर कलरीमीटर मध्ये लोअर करतोय, प्लेस करतोय. स्टरिंगचं काम कंटिन्यूस चालू आहे. सुरुवातीचं जे टेम्परेचर आहे त्याला आपण इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर इज नोटेड. द इलेक्ट्रोड्स आर देन कनेक्टेड. पहिल्यांदा सुरुवातीला टेम्परेचर नोट करतोय. इलेक्ट्रोड्स कम्प्लीट कनेक्ट करतोय 6 to 12 वोल्ट बॅटरीला. सर्किट कम्प्लीट होत आहे. ज्यावेळेला सॅम्पल बर्न होते त्यावेळेला हीट जनरेट होते. जर हीट जनरेट झालं त्याच वेळेला काय? युनिफॉर्म स्टरिंग ऑफ वॉटर इज कंटिन्यूड आणि मॅक्झिमम टेम्परेचर अटेंड इज रेकॉर्डेड. ठीक आहे. येते लक्षात? कोण सांगते मी? फास्ट. गोविंद पवार का कोण आहेत? येस सर. सांगा बरोबर. वर्किंग. हा. Unknown mass about 0.5 to 1 gram of the given fuel is taken is clean crucible. The crucible is then supported over the ring. A fine magnesium wire touching the fuel sample is then stretched across the electrodes. The bomb lid is tightly screwed and bomb filled with oxygen to 25 atmospheric pressure. The bomb is then lowered into copper calorimeter containing a known mass of water. The stirrer is worked and initial temperature of the water is noted. The electrodes are then connected to 6 to 12 volt battery and circuit completed. The sample burns and heat is generated. Uniform stirring of water is continued and maximum temperature attained is recorded. गुड. नेक्स्ट कोण सांगताय मुलीमध्ये आणखीन एक जण? D47 प्रेरणा सांगताय का? वर्किंग. Yes, sir. A known mass of the given fuel is taken in a clean crucible. The crucible is then supported over the ring. A fine magnesium wire touching the fuel sample is
and spread across the electrodes. The bomb lid is tightly screwed and bomb filled with oxygen to 25 atmospheric pressure. The bomb is then lowered into copper calorimeter containing a known mass of water. The stirrer is worked and initial temperature of the water is noted. The electrodes are then connected to 6 to 12 volt battery and circuit completed. The sample burns and heat is generated. Uniform stirring of water is continued and maximum temperature attained is recorded. हा ठीक आहे. कोण सांगते नेक्स्ट? हा Yes, रो हा सांगताय सांगा. working a known mass about 0.5 to 1 gram of the given fuel is taken in clean crucible. The Ah. crucible is then supported over the ring. A fine magnesium wire touching the fuel sample is then stretched across the electrodes. The bomb lid is tightly screwed and bomb filled with oxygen to 25 atmospheric pressure. The bomb is then lowered into copper calorimeter containing a known mass of water. The stirrer is worked and initial temperature of water is noted. The electrodes are then connected to 6 to 12 volt battery and circuit completed. The sample burns and heat is generated. Uniform stirring of water is continued and maximum temperature attains is recorded. हा ठीक आहे. राईट करा, हे राईट डाऊन करा. हा लिहा एवढं वर्किंग. वर्किंग लिहायचं झालं की सांगा. काय म्हटलंय बघा वर्किंग. A known mass of given fuel is taken in clean crucible. The crucible is then supported over the ring. A fine magnesium wire touching to the fuel sample is then stretched across the electrode. The bomb lid is tightly screwed and bomb filled with oxygen to 25 atmospheric pressure. The bomb is then lowered into copper calorimeter containing known mass of water. The stirrer is worked and initial temperature of water is noted. The electrodes are then connected to 6 to 12 volt battery and circuit is completed. The sample burns and heat is generated. Uniform stirring of water is continued. Uniform stirring of water is continued and maximum temperature attained is recorded. हा कंप्लीट झालंय की सांगायचं? सर त्याला बॉम्ब लीड का म्हणतात हो? बॉम्ब लीड म्हणजे टोपण, त्याला पॅकिंग करतो आपण. त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, 25 atmosphere ऑक्सिजन सप्लाय करतो आपण. लीड म्हणजे ज्याच्यातून आपल्याला काय करायचं, ऑक्सिजन सप्लाय करायचं. एकदा ऑक्सिजन सप्लाय केला की आपण त्याला पॅक करतो. लीड म्हणजे त्या बॉम्बचं टोपण थोडक्यात. एकदा ऑक्सिजन पॅक झालं की ते टोपण पॅक करतो आणि तो कसा टाईट होतोय, गॅस टाईट सील होतोय.
परफेक्ट गॅस टाईट सील, त्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन गॅस अप्लाय करतोय, त्यामुळे सील पॅकिंग हे स्ट्रॉंग पाहिजे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, लीड किंवा टोपण. हा, डाऊट असेल तर विचारा आणखी. बॉम्ब का म्हणतात, म्हणजे बॉम्ब लीड? बॉम्ब म्हणजे एक ऍपरेटस आहे, लीड म्हणजे त्या बॉम्बचं टोपण आहे. येते लक्षात आहे? येस सर. झालं का बघा वर्किंग? Complete, sir. हा, मुलीमध्ये रिप्लाय द्या, येस नो. Yes, sir. Yes, sir. वर्क. हा, known mass, किती मास आहे? 0.5 to 1 gram of given fuel is taken in crucible. The crucible is then supported over the ring. A fine magnesium wire touching the fuel sample is then stretched across the electrode. The bomb lid is tightly screwed and bomb filled with oxygen to 25 atmospheric pressure. The bomb is then lowered into copper calorimeter containing a known mass of water. The stirrer is worked and initial temperature of water is noted. The electrodes are then connected to 6 to 12 volt battery and circuit is completed. The sample burns and heat is generated. Uniform stirring of water is continued and maximum temperature attained is recorded. Next part बघा, calculation. कॅल्क्युलेशन मध्ये काय, मास ऑफ फ्युएल इन ग्रॅम आपण घेतलंय 0.5 to 1 ग्रॅम, त्याला आपण स्मॉल एम म्हणतो. काय म्हटलंय बघा, मास ऑफ फ्युएल इन ग्रॅम स्मॉल एम, मास ऑफ वॉटर इन कॅलरीमीटर. आता या ठिकाणी काय, वॉटर जॅकेट आहे, आपण इथं वॉटर घेतो. काय घेतलंय, वॉटर घेतलंय. जर वॉटर घेतलं तर त्याला आपण काय म्हणतोय, वॉटरचं जे मास आहे त्याला डब्ल्यू म्हणतोय, फ्युएलचं जे मास आहे त्याला एम म्हणतोय. वॉटर इक्विव्हॅलंट ऑफ कॅलरीमीटर सेट आहे त्याला आपण काय म्हणतोय, डब्ल्यू ग्रॅम, स्मॉल डब्ल्यू. हे लक्षात ठेवायचं. फ्युएलचं मास स्मॉल एम आहे, वॉटर असेल तर त्याचं मास कॅपिटल डब्ल्यू आहे, इक्विव्हॅलंट स्मॉल डब्ल्यू आहे. ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू असेल तर क्यू आहे. राइज इन टेम्परेचर ऑफ वॉटर T2 मायनस T1. राइज इन टेम्परेचर, वाढलेलं टेम्परेचर आपण कसं काढतोय, T2 मायनस T1. मग काय येईल इक्वेशन, heat liberated by burning fuel is equal to heat absorbed by water and calorimeter. काय म्हटलंय बघा, heat liberated by, सिंपल आहे, heat liberated by burning fuel, heat liberated by burning fuel is equal to heat absorbed by water and calorimeter. M into Q is equal to capital W plus small w, T2 minus T1. काय म्हटलंय बघा, heat liberated by burning fuel is equal to heat absorbed by water and calorimeter. M into Q is equal to capital W plus small w, T2 minus T1. GCV, GCV म्हणजे काय, ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू. GCV म्हणजे काय, ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू इज इक्वल टू Q इज इक्वल टू capital W plus small w, T2 minus T1 divided by ml, calorie per gram. Next, express the units of capital W, small w, m in gram. If the hydrogen is the if H is the percentage of hydrogen in fuel, Makailo formula, second formula, LCV is equal to, second formula Kyle, LCV is equal to HCV minus 0.09 into hydrogen into latent heat of steam. Kyle baga, express the units of capital W, small w and m in gram if capital H is the percentage of hydrogen in fuel. LCV is equal to LCV is equal to HCV. Simple है, LCV is equal to HCV minus 0.09 into H into latent heat of steam. Calculation काईल बघा, mass of fuel in a gram, small m gram, mass of water in a calorimeter, capital W grams. Next,
water equivalent of calorimeter said is equal to W grams. Gross calorific value is equal to Q calorie per gram. A rise in temperature is equal to T2 minus T1. Heat liberated by burning fuel is equal to heat absorbed by water and calorimeter. M into Q is equal to capital W plus small w. T2 minus T1. GCV is equal to Q is equal to capital W plus small w. T2 minus T1 divided by ml. आणि यालाच आपण काय म्हणतो लास्ट फॉर्म्युला LCV is equal to HCV minus 0.09 into H into latent heat of steam. हा राईट डाऊन करा हे आणि अटेंडन्स पण टाका साइड बाय साइड. हा हे फॉर्म्युला कॅल्क्युलेशन एवढं लिहा. कॅल्क्युलेशन लिहिलं की सांगा. हा प्रणव D55. प्रणव. येस सर. हा लिहिलं कॅल्क्युलेशन. आलोय सर. ठीक आहे. सार्थक ऍबसेंट राहायच नाही. D57 सार्थक. येस सर. ऍबसेंट राहायच नाही. लेक्चर बुडवायचे नाही. हा हा. हा साहिल लिहिताय का D14. साहिल आता येस सर मी हा ठीक आहे. कंप्लीट झालं की सांगाय. शंभूराजे कंप्लीट झालं. ठीक आहे. अटेंडन्स पण टाका. सर आपली टेस्ट ह्याच धड्यावर आहे का दोन्ही धडे मिळून? नाही नाही पहिली चॅप्टर टेस्ट या टॉपिक वर आणि ISC 2 टॉपिक वर. आता पहिल्यांदा चॅप्टर टेस्ट आहे. जेवढा पार्ट झालाय त्याच्यावर क्वेश्चन्स असतील आणि तुम्हाला MCQ दिलेले आहेत. एकदाच दिलेत का हो? Yes, sir. हा सगळ्या टॉपिकचे MCQ तुम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. अभ्यास करायचा. आणि तुम्हाला असाइनमेंटचे क्वेश्चन पण अगोदरच दिलेत. थोडे थोडे लिहिले तरी चालतील. कम्प्लीट थोडं थोडं. एकदम लोड येणार नाही. हा कम्प्लीट झालं कॅल्क्युलेशन फास्ट. कम्प्लीट सर. हा मुलीमध्ये रिप्लाय द्या. येस नो. Yes, sir. हा ठीक आहे. बघा आपण काय कॅल्क्युलेशन लास्ट फॉर्म्युला काय आला. LCV is equal to HCV minus 0.09 into H into latent heat of steam. पहिला फॉर्म्युला काय HCV किंवा GCV is equal to Q is equal to capital W plus small w. काय हो? capital W plus small w
T2 minus T1 divided by ml calorie per gram. M म्हणजे काय हो? Mass of fuel small m, mass of water capital W, water equivalent small w, gross calorific value of fuel Q, rise in temperature of water T2 minus T1, heat liberated by burning fuel is equal to heat absorbed by water and calorimeter. M into Q is equal to capital W small w T2 minus T1. ठीक आहे. अरे येते का लक्षात? आज आपण आज आपण इथं थांबूया, उद्या प्रॉब्लेम घेऊया. हा, कॅल्क्युलेटर हे असावेत आणि ऍबसेंट राहायचं नाही कुणीच. येईल लक्षात? Yes, sir. हा, ठीक आहे.